श्री स्वामी समर्थ. मी एकता. नमस्कार. मार्गशीर्ष महिना आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार प्रत्येक स्त्रीचा वर्षभर पाठ पाहणारे असे गुरुवार असतात. प्रत्येक स्त्री आपल्या इच्छेने यथासांग पूजा मांडते. देवीला प्रिय असणाऱ्या खाऊच्या पानांचा विडा ठेवला जातो. मंगलकलशावरही आपण विड्याची पाने ठेवली जातात. पण दुसऱ्या दिवशी आपण या पानांचा वापर करतो का, की विसर्जित करायला बाजूला ठेवतो? तुम्हाला माहिती आहे का, या विड्यांच्या पानांचे दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक असे उपयोग आहेत. विशेषतः हिवाळ्यामध्ये खूप जण अपचनाचा त्रास होतो, जळजळ, ॲसिडिटी अशा या कारणांसाठी ही पाने अतिशय उत्तम आहेत. याशिवाय कॉन्स्टिपेशन, हिवाळ्यामध्ये खूप जणांना सर्रास कॉमन असा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्यासाठीही ही विड्याची पानं अतिशय उपयुक्त अशी आहेत. या व्यतिरिक्त शुगर ही विड्याची पाने नियंत्रणात आणतात. तुम्हाला माहिती आहे का, या पानांचा कसा वापर करायचा हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ही पानांचा उपयोग करत नाही आणि त्याचे उपयोग आपण करून घेत नाही आपल्या आयुष्यामध्ये. याशिवाय तुम्हाला माहिती आहे ना, थंडीमध्ये कफ, सर्दी, खोकला हा कॉमन आहे. तर यासाठी ही अतिशय उत्तम अशी ही विड्याची पाने आहेत, जी घरी उपलब्ध असतात. साधारणतः 2 ते 3 विड्याची पानं आपण 1 कप पाण्यामध्ये घ्यायचं. उकळून घेतल्यानंतर अर्धा ते पाव चमचा आपण हळद त्यामध्ये टाकायची आणि हे ग्रीन टी सारखं आपण घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला कफसाठी तुम्ही घेणार असाल तर हे दिवसातून दोनदा तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला शुगरसाठी किंवा अपचनासाठी अपचन, कॉन्स्टिपेशन, शुगरसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. आणि मला हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. तोपर्यंत थँक्यू.